ऋषी सर पण आले. ओके. सुवीर म्युझिक लावणार ना? सुवीर, हा. फक्त आवाज थोडा कमी ठेवायला लागेल हं. म्हणजे लाऊड नको, जरा लाईट वाला आहे ना? हो, आहे की. थोडं लाईट. आय थिंक आपण एक एक मिनिट भरात सुरू करूया. तर म्युझिक हा करू सुरू मी, सुवीर? एक एक मिनिट थांबा. हो हो. एकच मिनिट जरी. हा. हम्म. हा, इथं आहे. स्ट्रीम तर आहे ना. स्ट्रीमिंग होते का? हो. ओके. नमस्कार सगळ्यांना. स्ट्रीमिंगची थोडी तयारी आहे, एखादा मिनिट अजून लागेल. स्ट्रीम तर आहे. सुरुवात नाही झाली तरी चालेल का? सुरू करू का मी? काय हा, चालू वाटतं? करा. हा, चालू ठीक करा. आहे. ओके. आजच्या विशेष सत्रामध्ये जी स्वाध्याय शृंखला आहे सीतायन, या शृंखलेची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे आपण एक 12-15 मिनिटाचं ध्यान घेणार आहोत. गुरुकृपा योग ग्रुपतर्फे, टीमतर्फे मी तुम्हा सर्वांचं या सत्रामध्ये मनःपूर्वक आणि प्रेमाने स्वागत करत आहे. आपण ध्यानाला सुरुवात करूया. सर्वांना ध्यानाचे नियम माहिती आहेतच, पण तरीही आपल्याला थोडीशी उजळणी करावी लागेल त्यांची. सर्वप्रथम सुखासनात बसा किंवा खुर्चीवर बसत असाल तर पाय क्रॉस करून पाय सोडून खाली बसा. खाली उशी घ्या पायांना. कम्फर्टेबल बसा, अगदी ताणविरहित.
फिंगर्स एकमेकांमध्ये बोट गुंतवून ठेवा. फिंगर्स टू फिंगर्स लॉक करा आणि आपल्या मांडीवर ठेवून द्या. डोळे हलकेच अलगदपणे मिटून घ्या आणि जर पाणी तुम्ही घेतलं नसेल तर थोडंसं पाणीही पिऊन घ्या. चष्मा काढायला हवा आणि हलकेच डोळे मिटून आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या नैसर्गिक श्वासाकडे पूर्ण लक्ष द्या. 100% फोकस आपल्या श्वासावर. याचं कारण असं की जेवढा आपला सिन्सिअर आपले एफर्ट्स होतात श्वासावर फोकस करण्याचे, तेवढी वैश्विक ऊर्जा जास्तीत जास्त आपल्या शरीरात प्रवेश करते, जी आपल्याला खूप उपयोगी आहे आणि ध्यानाचे फायदे या ऊर्जेद्वारे आपल्याला मिळतात. म्हणूनच अगदी सिन्सिअरली आपल्या श्वासाकडे प्रत्येक श्वास आपल्या निरीक्षणात आला पाहिजे, एवढी खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आणि संपूर्ण ध्यानाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. मंद प्रकाशात हे ध्यान सुरू आहे. हलकं म्युझिक, लाईट म्युझिक लावलं जाईल आणि आपण एक 12 मिनिटाचं ध्यान करूया आणि त्यानंतर आपण स्वाध्याय शृंखलेकडे वळणार आहोत. होतं. प्रत्येकाचं लक्ष आपल्या श्वासावर आहे. श्वासाशी मैत्री करा. वर म्युझिक बंद झालंय.
Last 10 seconds, friends. सुधीर, तुम्ही म्युझिक बंद करू शकता. सर्वांनी हळूहळू आपल्या ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर यायचंय आणि आपल्या हातांची बोटे डोळ्यांवर ठेवायची आहेत. 5, 4, 3, 2, 1, 0. आता बोट डोळ्यापासून बाहेर काढा आणि पाणी पिऊन घ्या. आय थिंक शुभांगीताई आलेल्या असाव्यात, मला इथे दिसत नाही आहेत ऍक्च्युली. सुधीर, शुभांगीताई आलेल्या आहेत. ठीक आहे. हम्म. मला जरा शुभांगीताई, तुम्ही असाल तर जस्ट हॅलो म्हणलं तर मला कळेल तुम्ही आलात. आपण अच्छा, तुम्ही म्यूट आहात. सुधीर, शुभांगीताई म्यूट आहेत, त्यांना हे कराय आल्या आहेत ना तुम्ही? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, हरकत नाही. आपली 9:15ची वेळ झालेली आहे, तर आपण सुरू करू शकतो. सर्वप्रथम महायोगावतारी बाबाजी आणि परमपूज्य गजानन महाराज यांच्या कृपेने दी अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता या देना मरियम लिखित मूळ इंग्लिश पुस्तकाचा मराठी भावानुवाद सीतायन, जो महर्षी शशिकांत जोशी, ब्रह्मर्षी शशिकांत जोशी यांनी केला आहे, त्या पुस्तकाच्या स्वाध्याय शृंखलेला विचार प्रवर्तक आणि अंतर्मुख करणार आहे. आणि हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि कृतज्ञतेचा आहे. या मंगल प्रसंगी काही मान्यवर इथे उपस्थित आहेत, ज्यांचं मी स्वागत करते आहे. तसेच सर्व साधक श्रोते, तुम्हा सर्वांचंही या शृंखलेमध्ये स्वागत आहे. या पुस्तकाचे अनुवादक ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सर आज इथे उपस्थित आहेत. तसेच पुस्तकाचे प्रूफ रिडिंग करणाऱ्या अनिता कुलकर्णी मॅडमनाही मला निरोप दिला होता की मीही या कार्यक्रमास येणार आहे, तर त्यांचंही स्वागत आहे. आणि आपल्या याही उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. गुरुकृपा योग हा जो मंच आहे आमचा, त्यातर्फे या तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम मी आदरणीय जोशी सरांचा अल्प परिचय करून देते. सरांना श्री गुरुदेव रानडे यांच्याकडून त्यांच्या निंबाळ येथील समाधी स्थानावर नामदीक्षा मिळाली. याशिवाय परमपूज्य श्री गुळवणी महाराज, श्री श्री रविशंकरजी, निर्मला देवी, सरश्री वास आणि आशीर्वादही लाभले. 2007 पासून सर ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी यांनी स्थापन केलेल्या पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट PSSM या संस्थेशी जोडले गेले आहेत.
आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचले. पत्री सरांच्या सांगण्यावरूनच दी अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला. सीता मातेने हे ईश्वरी कार्य पत्री सरांच्या माध्यमातून जोशी सरांवर सोपवलं ही केवढी मोठी अद्भुत गोष्ट आहे. आता मी जोशी सरांना विनंती करते की त्यांनी सीतायान अवगत व्यक्त कराल. ओव्हर टू यू सर. सुवीर त्यांना अनम्यूट करावं लागेल. जोशी हा सर आता आलेले आहेत ना unmute सुवीर, त्यांना पिन पण करायला लागेल आणि हो अनम्यूट पण करायला लागेल. म्हणजे हा येस केलंय सर, केलंय स्वागत आहे अनम्यूट सर. केलंय. आत्मवंदन सर. हा आत्मवंदन. आपल्या गुरुकृपा मंचचा मी फार आभारी आहे. मला आपल्याशी सगळ्याशी संपर्क साधायची संधी तुम्ही दिलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि तुमचं सगळ्यांचं विशेष अभिनंदन की तुम्ही सीतायन या पुस्तकाचं स्वाध्याय ह्या आठवड्यात ठेवलेला आहे. कारण 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि सीता माते हा त्या काळात म्हणजे हजारो वर्षापूर्वी महिलांकरता काय काम केलेलं आहे हे आपल्याला हे सीतायन पुस्तकामधनं कळतं. म्हणजे हे तुम्ही फार चांगलं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि स्वाध्याय घेणाऱ्या ज्या शुभांगी गोसावी मॅडम आहेत त्यांचंही सीतामातेशी, मावतार बाबाजींशी, पत्री सरांशी खूप जवळचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यांचा संवाद चालतो. तर मला ही संधी दिली याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. सीतायन पुस्तक म्हणजे मला अशा वेळेस मिळालं की तेव्हा आपल्या सगळ्यांपुढे प्रश्न होता. कोरोनाचा काळ होता. भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. अशा वेळेस पत्री सरांनी हा झूम चॅनल सुरू केला. आधी तो तेलुगूमध्ये होता, मग हिंदीमध्ये, बंगालमध्ये सुरू झाला कलकत्त्याला, नंतर मग महाराष्ट्रात पण सुरू केला. तेव्हा आपलं काहीच करायचं नव्हतं. जेव्हा मी तेलुगू, मला फारसं समजत नाही, परंतु पत्री सरांना बघायचं आहे, ऐकायचं आहे. आणि आध्यात्मिक गोष्टींना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भाषेचा अडसर येत नाही, त्यामुळे मी झूमवरती ऐकायचो. तेव्हा एक दिवस मला त्यात अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता आणखीन एक पुस्तक सर सांगतायत लोकांना की तुम्ही त्याचं सगळ्यांनी वाचायला पाहिजे वगैरे, अशा अर्थाचं कळलं थोडंफार. त्यात त्यांनी स्वर्णलता लितींचं नाव घेतलं. त्यांचा माझा परिचय होताच. मी त्यांना नंतर फोन करून सांगितलं की असं असं आहे, पण मला काही पूर्ण कळलं नाही काय आहे. तर त्या म्हणाले की द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता म्हणून सीतेवरती एका ज्युईश अमेरिकन बाईने पुस्तक लिहिलेलं आहे 450 पानाचं. आणि ते पत्री सरांच्या वाचनात आलं. त्याने नंतर मग त्यांना सांगितलं की तुमचं खरं रामायण आहे, तुम्ही आम्हाला प्रादेशिक भाषांत परवानगी द्या. मग पत्री त्यांनी दिली आणि पत्री सरांनी मग मला ते सांगितलं तेलुगूमध्ये करायला. मी ते केलंय आणि पत्री सर सगळ्यांना सांगतात की ते पुस्तक प्रत्येक पिरॅमिड मास्टरनी वाचायला पाहिजे, प्रत्येक स्त्रीने वाचायला पाहिजे. म्हणजे तिला कळेल की आपण स्त्री म्हणजे काय आहोत, आपली शक्ती काय आहे. आणि प्रत्येक पुरुषाने वाचायला पाहिजे, कारण हे पुस्तक वाचून त्या पुरुषाला आपली आई, आपली पत्नी, आपली बहीण, आपली मुलगी ही काय शक्ती आहे, काय चीज आहे हे कळेल. आणि नंतर काही दिवसांनी मी त्या स्वर्णात लता मॅडमला विचारलं की बा असं जर असेल तर मलाही त्या पुस्तकाचं भाषांतर करायला आवडेल मराठीमध्ये. त्यामुळे हो काही बात नाही, आपण पत्री सर से बात करू. आणि आमचं बोलणं झाल्यानंतर एक 8 दिवसांनी कलकत्त्याला प्रोग्राम होता हिंदीमध्ये. तर मी तो पहिल्यांदाच
झूमवरती मी ते जॉईन झालो. ज्वाइन झाल्यानंतर पत्री सरांनी बघितलं, क्या स्वामी जी कैसे है? बहुत अच्छा है, और आपने झूम चैनल चालू किया इसलिए हमको बहुत अच्छा हो गया है. म्हणे, हाँ हाँ. मग त्यांना म्हटलं की वो अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता के बारे में स्वर्णराज दीदी मैडम को बोल रही थी. वो बोले ठीक है, वो आपको मराठी में ट्रांसलेट आपको ही करना है. अरे जसं वा. पत्री सरांना सांगावं, मला विचारावं सुद्धा लागलं नाही. त्यांना हम्म. आपल्या मनातलं सगळं कळतं, आणि त्याच्यामुळे हे पुस्तक करण्याची भाषांतर करण्याची संधी मला मिळाली. हम्म. आणि हे करताना तेव्हा लॉकडाऊन होता, त्याच्यामुळे वेळेचा तर काही प्रश्नच नव्हता. परंतु ते मला मोबाईलवरती सगळं काही वाचता येणं शक्य नव्हतं. मला त्यांनी PDF पाठवली, परंतु मला काही वाचता येणं शक्य नव्हतं. तरी पण मी थोडं थोडं वाचून ते ट्रान्सलेट करायला लागलो. तेव्हा मला बराच काळ लागला ट्रान्सलेट करायला, पण त्याचा फायदा एक असा झाला की मला प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजायला लागली. हम्म. आणि माझ्याकडनं ते भाषांतर झालं. भाषांतर म्हणण्यापेक्षा भावानुवाद झाला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे आध्यात्मिक काम जे असतं, आपण निमित्त मात्र असतो. आपल्याकडनं ते ती शक्ती पत्री सर करून घेत असते. त्याच्यामुळे माझ्याकडनं हे कार्य झालंय असं मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. आणि तुम्ही सगळ्यांनी मला हा माझा अनुभव शेअर करण्याची संधी दिली इथे, याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. हे पुस्तक वाचताना एकतर काय आहे, की आपल्या भारतीयांना रामायण माहिती आहे, प्रत्येकाने ते ऐकलंय, वाचलंय किंवा बघितलंय. परंतु सीता मातेबद्दल जर आपल्याला कोणाला बोलायला सांगितलं, तर आपण 5 मिनिटापेक्षा जास्ती बोलू शकत नाही, किंवा 2-3 पानाशिवाय जास्ती लिहू शकत नाही. पण त्या मॅडमने हे 450 पानाचं पुस्तक सीता माते लिहिलंय. आणि कसं लिहिलं, त्याच्यावर ध्यानाची शक्ती काय असते हे सुद्धा आपल्याला या पुस्तकातनं कळतं. त्या देनामरे मॅडम ज्या आहेत, त्या योगानंद परमहंसांच्या शिष्य आहेत, आणि त्यांचे गुरु आहेत महावतार बाबाजी. हम्म. तर त्यांना ध्यानातनं असे मेसेज यायला लागले कोरोनाच्या आधी, की रामायण, सीता, राम, थोडं त्यांनी दुर्लक्ष केलं की आपला काय संबंध आहे या गोष्टींशी. पण पुढे मेसेज एवढे स्ट्रॉंग व्हायला लागले की त्यांना ते बसून रेकॉर्ड करावं लागलं, लिहून काढावं लागलं. ते केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सीतेच्या वेळेस, म्हणजे 7-8 हजार वर्षापूर्वी, त्या जनक राजाच्या पदरी नोकरीला होत्या, दासी होत्या, आणि त्यांचं नाव होतं मीनाक्षी. त्याच्यामुळे सीतेच्या जन्माच्या आधीपासून त्या जोडलेल्या होत्या. आणि सीतेचा जन्म झाल्यानंतर सीतेची काळजी घेण्याचं काम पण त्यांना जनक राजांनी दिलं. आणि सीता जेव्हा वनवासात होती रामाबरोबर, त्यावेळेस यांचं देहावसान झालं मीनाक्षीचं. तिचा दुसरा जन्म अयोध्येत झाला. बरोबर. तिचं नाव होतं अनसुया. हम्म. तर ह्या 2 जन्मांची कहाणी म्हणजे हे पुस्तक आहे. आणि त्याचं नावच आहे द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता. की जी गोष्ट आपल्याला, कथा आपल्याला सीतेबद्दल माहीत नाही, कोणी सांगितलेली नाही आतापर्यंत, ती आपल्याला ह्या पुस्तकातनं कळते. आणि याच्यामध्ये सीतेबद्दलची, म्हणजे सीतेच्या जन्माच्या आधीपासूनची स्थिती काय होती, आणि तिच्या निर्वाणानंतर पण काय झालं, हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि याच्यावरून आपल्याला कळतं की सीता जनरली काय, आता आपल्याकडे स्त्री म्हणजे अबला असं आपण समजतो, पण त्याच वेळेस स्त्री शक्ती, आदिशक्ती आहे हे आपल्याला माहिती आहे हिंदू धर्मामध्ये. पण सीतेने काय केलं, सीतेचे काय आहे कार्य, आपल्याला काहीही माहित नव्हतं. ते ह्या पुस्तकातनं आपल्याला कळतं, आणि खूप नवीन नवीन गोष्टी कळतात. आणि त्याच्या मागचं हे पण समजतं की असं का झालं. इतके आता 7-8 हजार वर्षानंतर हे सत्य बाहेर येत आहे. असं म्हणतात की सत्य कधी लपून राहत नाही, पण कधी हम्म. कधी ते बाहेर येतं. मग ते आत्ताच काय येत आहे, तर आत्ताचा हा जो काळ आहे, हा महिलांचा काळ आहे. महिला युग सुरू झालेला आहे. आणि म्हणून पत्री सर दरवर्षी जे ध्यान महाचक्र घेतात, तर त्यांनी महिला ध्यान महाचक्र सुरू केलं. हो. दर बरोबर. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरवर्षी. बरोबर.
आणि आता आणि 21 डिसेंबर सुद्धा महत्व असं आहे की आता माहिती आहे मागच्या वर्षीच म्हणजे 2024च्या डिसेंबरमध्येच जागतिक ध्यान दिन म्हणून 21 डिसेंबर हा डिक्लेअर झालेला आहे. बरोबर. तर पत्री सर कसे द्रष्टे होते, त्यांना सगळ्या हम्म. पुढच्या गोष्टी कशा कळायच्या त्याचे हे आपल्याला कळतच. पण त्याच वेळेस या पुस्तकाचं भाषांतर त्यांनी सगळ्यांकडनं करून घेतल्यानंतर सीतामाता काय होती, तिचं कार्य काय, खरंच कशा करता राम आणि सीता पृथ्वीवरती आले होते हे आपल्याला कळतं. हम्म. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा रामाने रावणाचा वध केला कारण रावणाने सीतेला पळून नेलं होतं आणि तिला सोडून आणण्यासाठी त्यांनी युद्ध केलं ना रावणाने. आणि म्हणून सर्वसाधारण समजूत अशी आहे की राम आणि सीता हे रावणाचा वध करण्यासाठी पृथ्वीवरती अवतरले होते. हम्म. कारण राम कोण होता? महाविष्णूंचा अवतार होता. त्यांनी काय केलं? धर्माची स्थापना केली. हम्म. आणखीन काय केलं? असं राज्य स्थापन केलं, असं राज्य केलं की जे आज हजारो वर्षानंतर सुद्धा लोक नाव काढतात की बाबा कुठलं राज्य कसं असावं? रामराज्य असावं. बरोबर. अशा पण लगेच एक प्रश्न असा पण पडतो की अशा रामाने त्यांनी सगळ्या लोकांचं प्रजेचं कल्याण केलं, विश्वाचं कल्याण केलं, त्यांनी आपली पत्नी सीता तिच्यावरती अन्याय का केला? हम्म. तिला रावणाने पळून नेलं मान्य आहे, पण तिला अग्निपरीक्षा का द्यायला लावली? हम्म. नंतर गर्भारपणी प्रत्येक स्त्रीची अत्यंत काळजी घेतली जाते, पण अशा स्थितीत तिला वनवासात का पाठवलं? हम्म. असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो. बरोबर. दुसरा प्रश्न असा पडतो की सीता कोण होती? सीता नारायणी होती, महालक्ष्मी होती, म्हणजे साक्षात आदिशक्ती होती. मग तिने हे सगळे अन्याय मुकाटपणे का सहन केले? हम्म. पण ह्या दोन्ही प्रश्नांची खरी उत्तरं आपल्याला ह्या सीतायण पुस्तकामधनं मिळतात. बरोबर. आणि मग आपल्याला कळतं की सीतेला रामाने अग्निपरीक्षा द्यायला लावली नव्हती. मग काय झालं होतं? तर आता आपण बघतोय की इराण, अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध चाललेलं आहे किंवा रशिया आणि युक्रेन युद्ध चाललंय. अशा युद्धांमध्ये अस्त्र शस्त्र वापरली जातात आणि त्यातनं प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्याचा पृथ्वीच्या पर्यावरणावरती, पृथ्वीवरती अत्यंत भयानक परिणाम होतो. हम्म. आणि अशा वेळेस सीता मातेनी ती उष्णता, पृथ्वीवरचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्या आतमध्ये सामावून घेतली आणि त्याच्यातनं ती उष्णता इतकी प्रचंड होती की तिने जी सामावून घेतली म्हणून तिच्या शरीरातनं ज्वाळा बाहेर पडायला लागल्या हम्म. आणि त्याला आपण अग्निपरीक्षा म्हणतो. हा. ओके. दुसरी गोष्ट की रामाने सीतेला वनवासात पाठवलं नव्हतं. हम्म. सीताने स्वतःहून तो निर्णय घेतला होता. का घेतला होता? तर आपल्या सगळ्यांना माहिती की सीता ही भूमिकन्या होती हम्म. आणि जनक राजाने तिला अगदी लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे वावरू दिलं होतं आणि त्याचा तिला जो फायदा झाला, जो अनुभव मिळाला, तो अनुभव आपल्या मुलांना मिळावा, त्यांच्यावरती हे संस्कार व्हावेत आणि ते संस्कार राजमहालात राहून होणार नाहीत म्हणून सीतेने वनवासात जायचा निर्णय घेतला. सीतेचा निर्णय दोन्ही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा रावणाने सीतेला पळवून नेलं. ती जर आदिशक्ती होती तर रावण कसा पळवून नेऊ शकेल? तर सीतेने आता कुठलंही युद्ध म्हटलं की शत्रूच्या गोटातली माहिती काढायला पाहिजे. त्याच्याकरता त्यावेळेस रावणाची लंका जी होती तिच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हती. पण रामाला तर सीतेशी रावणाशी युद्ध करायचं होतं. मग ही आतली माहिती कशी मिळणार? म्हणून सीतेने रावणाला तिला पळवून नेऊ दिलं आणि तिने रावणाचं मानसिक खच्चीकरण केलं. आता आपण बघतो ह्या लढायांमध्ये की त्याचं विमान पाडलं, त्यांनी आम्हाला एवढं नुकसान केलं वगैरे. ते खरं खोटं नंतर कळतंच. आता जसं लिंकन जहाजाबद्दल सांगितलंय तशा प्रकारे. तर सीतेने रावणाचं मानसिक खच्चीकरण केलं आणि रामाचा विजय सुकर केला. असे अनंत अनंत कार्य आहे. पण सीतेचं त्याग म्हणजे सीता ही अत्यंत त्याग मूर्ती होती आणि
प्रसिद्धी परांमुख होती. म्हणजे तिने सगळं काही केलं, पण कुठेही तिने मी केलं असं कुठेही दाखवलेलं नाही, कुठेही सांगितलेलं नाही. हे सगळं आपल्या या पुस्तकातनं कळतं. सीतेने तिच्या आयुष्यातली काही वर्ष लक्ष्मणाला दिली आणि म्हणून लक्ष्मण वाचला. सीतेने रात्रभर यमाशी युद्ध करून लक्ष्मणाला वाचवलंय. हनुमान आणि संजीवनी आणली ते ठीक आहे, पण त्या मधल्या काळामध्ये सीतेने ऍस्ट्रल स्वरूपात म्हणजे अस्ट्रल बॉडी ट्रॅव्हल करून ती अशोकवनातनं युद्धभूमीवर गेली आणि तिथे यमाशी युद्ध करून लक्ष्मणाला वाचवलं. तसंच स्त्री काय करू शकते, तिने काय करायला पाहिजे हे पण सीतेने तिथे दाखवून दिलं. कसं तर चंद्रिका म्हणून एक स्त्री ऋषी होती, तिच्या नवऱ्याला म्हणजे तो जो ऋषी होता त्याला शूर्पणखेने मोहात गुंतवून घेऊन गेली तिला. मग ती साहजिकच निराश झाली, आपल्या पतीने आपला टाकून गेला वगैरे म्हणून ती आत्महत्या करायला गेली होती. पण पार्वती देवीने तिला वाचवलं आणि सीतेने तिला सांगितलं नंतर जेव्हा सीता दंडकरण दिलं त्यावेळेस तिची भेट झाली त्यावेळेस की तू असं जीवन जगू नको, उलट अशी स्त्रीने कसं वागायला पाहिजे याचं उदाहरण तू स्वतःच्या उदाहरणाने दाखव. आणि त्याप्रमाणे चंद्रिकेला तिने मार्गदर्शन केलं आणि चंद्रिका त्याप्रमाणे वागली. म्हणून समजा पतीने जरी सोडलं तरी स्त्रीने कसं वागायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, स्वतःला आपला जीवन उद्देश कसा हे करायला पाहिजे, या परिस्थितीशी कसं तोंड द्यायला पाहिजे हे तिने दाखवून दिलं आहे. आणि तिच्या मला आयुष्यात वाटतं सर जोशी सरांना इतकं ते गोष्ट पूर्ण आहे. रक्तामध्ये आहे प्रत्येक सेलमध्ये ते सीतायण की सरांना असं पाहता क्षणी फक्त सांगितलं तर फटाफट ते त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. पण सर एक विनंती आहे की तुम्ही सगळा पेपर फोडताय आता 10 दिवस 10 दिवसात मला काय सांगायचं आता असा प्रश्न पडायला नाही, लागला. नाही, नाही. इतकं मॅडम, तसं छान नाही. आणि फक्त सगळं सांगताय की हा. मला असं वाटतं की मीच ते ऐकायला पाहिजे आता फक्त. हो. पण आम्ही थोडेसे काय म्हणतात सस्पेन्स मध्ये ठेवून प्रश्न काढून क्लिअर करणार आहोत. तर आम्हाला माहितीये की तुम्ही खूप सगळं बुडलेलेच आहात, तुम्ही दुसरं काही नाहीच आहे. खरंच. त्याने म्हणलं की जोशी सरांचंच नाव समोर येतं. पण सर विनंती आहे की अजून नका पेपर फोडूयात. नाही, नाही, मॅडम, हा पेपर फोडणार नाहीये. तुम्हाला माहितीये पूर्वी आपले पिक्चर जे यायचेत ना त्याचं ट्रेलर दाखवायचं जायचं Yes. आणि मग लोक ते सिनेमा बघायला जायचे. हम्म. Yes. ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लोकांची वाढावी वाढवावी. हे फक्त हा. मी सांगितलेलं आहे. बरोबर. आता आता एक Thank 2 you, sir. मिनिटातच फक्त मी सांगतो की आता हे पुस्तक कसं पोहोचत असतं लोकांपर्यंत आणि त्याचा पुढे हे गोष्टी कशा घडत जातात ते फक्त मी 1-2 मिनिटात सांगतो. की शुभांगी मॅडमचा माझा परिचय नव्हता. त्यांना कुठनं तरी सीतायनबद्दल कळलं, ते सगळं त्या स्वतः सांगतील कसं कळलं, काय कळलं वगैरे ते. त्यांचे मिस्टर माझ्याकडे आले होते, त्यांनी मला सांगितलं की असं पुस्तकं मला पाहिजे आहे आणि त्याच वेळेस ते बोलून गेले की त्या दिवशी वाढदिवस 15 ऑगस्ट वाढदिवस आहे त्यांचा. मग मी ते पुस्तक म्हटलं ठीक आहे वाढदिवस आहे, मग एखादा त्यांना प्रेझेंट द्या, तुम्ही विकत कशाला घेताय. पण त्याने ते पुस्तक घेतलं. मग मॅडमने ते पुस्तक वाचलं, त्याच्यावर मॅडम पुढे सांगतीलच. पण इथेच ही गोष्ट थांबत नाही. तर ध्यानामध्ये काय काय घडू शकतं हे पण यातनं आलेलं आहे. तर सीतेचं जेव्हा लग्न ठरलं त्यावेळेस जनक राजाने जनक नगरी सजवायला सांगितली नागरिकांना. नागरिकांनी भिंतीवरती चित्र काढली. ती चित्रशैली मधुबनी किंवा मैथिली म्हणून जगप्रसिद्ध आहे. तर त्या शैलीत चित्र कशी काढायची याचं मार्गदर्शन महाअवतार बाबाजींनी शुभांगी मॅडमला ध्यानातनं केलं आणि त्यांना ते अंतरी चित्र काढली. म्हणून आपण ही शेवटची जी एडिशन आहे, तिसरी एडिशन, कारण याच्यानंतर आपल्याला ही एडिशन काढता येणार नाहीये, फक्त मर्यादितच कॉपी आहेत. पण त्याच्यामध्ये आपण ही चित्र टाकलेली आहेत. आणि हे पुस्तक ही एडिशन छापायला आपल्याला परवानगी नव्हती, पण आपण देना मॅडमची स्पेशल भेट घेऊन त्यांना दाखवलं की मॅडमने ही चित्र काढलेली अशी अशी आणि त्यांना ती आवडली आणि म्हणून त्यांनी आपल्याला परवानगी दिली. त्याच्या सविस्तर गोष्टी मॅडम तुम्हाला सांगतीलच, तर मी जास्त वेळ घेत नाहीये. त्यांनी याचा आनंद घ्यावा. हे पुस्तक असं आहे की प्रत्येक स्त्रीने वाचायला पाहिजे, प्रत्येक स्त्रीकडे पाहिजे, प्रत्येक पुरुषांनी पण वाचायला पाहिजे आणि दुसऱ्यांना भेट द्यायला पाहिजे. कोणत्याही प्रसंगी भेट देण्यासारखं हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून पत्री सरांना जसा यू फॉर एव्हर पुस्तक वाचून आत्मसाक्षात्कार झाला तसं अनेक लोकांना झालेला आहे. आपल्यातली नाती जी असतात ती काहीतरी किरकोळ कारणाने दुरावली जातात, तर नंतर प्रॉब्लेम येतो.
पण ती नाती सुद्धा हे पुस्तक वाचून अनेकांची जुळली असं मला लोकांचा फीडबॅक मिळाले. म्हणजे अशा खूप गोष्टी सांगता येतील. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली त्याबद्दल. थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू. सर. खूप छान. बापरे, तुमचे अनुभव अगदीच रोमांचकारी आहेत आणि खरंच सुंदर. थँक्यू सर. आल्याबद्दल आमचं भाग्य आहे तुम्ही या मंचावर या उद्घाटनाच्या वेळेला आलेला आहात. आता मी या पुस्तकाचं आणि प्रूफ रिडिंग केलं. त्यांना अगदी 2 मिनिट थोडक्यात सांगते. अनिता मॅडम, ओव्हर टू यू. तुम्ही प्रूफ रिडिंग केलं त्या पुस्तकाचं, तर तुम्ही थोडं बोला. तुम्ही पण आज उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. तुमचं स्वागत. थँक्यू थँक्यू तुमच्या मंचाचे हा, सगळ्यांचे आवाज हे करायला लागेल का? हा, आहे, बोला. अम, सगळ्यांचे मनापासून आभार. मला ही संधी दिलीत यासाठी. हे पुस्तक जसं सरांनी आवाज तुमचा सांगितलं येत नाहीये मॅडम. आता अं, एकच मिनिट. येतोय मॅडम, येतोय. येतोय? ठीक आहे, गो अहेड. ठीक आहे मॅडम. तर सरांनी सांगितलं तसं कोरोना काळात हे पुस्तक मला अश्विन जोशी सरांनी दिलं होतं वाचायला, आणि ते पुस्तक मी 3 दिवसात संपवलं. आणि त्यानंतर मला जोशी सरांचा फोन आला, काकांचा, की अनिताताई, तुम्हाला ह्याचं प्रूफ रिडिंग करायला जमेल का? आणि मी नुकतंच रजिस्टर केलं होतं, रिइन्व्हेंट युअरसेल्फ. ते परिपत्रींचं सेशन चालतं. पहिलं सेशन होतं त्यांचं रिइन्व्हेंट युअरसेल्फचं. आणि माझ्याकडे 1.5 दिवस होता. म्हणजे सरांना अर्जंटमध्ये पाहिजे होतं ते, म्हणजे छपाईसाठी द्यायचं होतं म्हणून. आणि दुपारी 1:30ला ध्यानाला बसायचं होतं. म्हणून मी पूर्ण रात्रभर जागून ते दुपारपर्यंत ते कंप्लीट केलं. ते पुस्तक प्रूफ रिडिंग कंप्लीट केलं, बाजूला ठेवलं आणि ध्यानाला बसल्याबरोबर ताबडतोब वैकुंठात सीतामातेचं, रामाचं दर्शन घेतलं. बापरे. जबरदस्त. तो अनुभव म्हणजे मी कधीच आयुष्यात नाही विसरू शकणार, की हे पुस्तक इतकं, म्हणजे एकदा हातात घेतलं, हे अक्षरशः मला इतके ओरडायचे, तुला वेड लागले त्या पुस्तकाचं. 3 दिवसात पहिल्यांदा मी संपवलं होतं. आणि प्रूफ रिडिंग करताना पण जवळ-जवळ 1.5 दिवसामध्ये मी ते संपूर्ण पुस्तक संपवलं. इतकं सुंदर, म्हणजे हातात घेतलं की ते खालीच ठेवावंसं वाटत नाही, इतकं सुंदर पुस्तक आहे. आणि मातेची ऊर्जा खूप सुंदर आहे. मला या मंचावर बोलण्याची संधी दिली त्यासाठी तुम्हा सगळ्या मैत्रिणींचे आभार, आभार, आभार. सरांचे आभार, की मला त्या योग्यतेचं मानलं आणि माझ्याकडनं हे प्रूफ रिडिंग करून घेतलं सरांनी. थँक्यू सर. थँक्यू. सीता मातेची कृपा आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आमच्या या मंचावर आल्याबद्दल धन्यवाद. आता मी आजच्या ज्या वक्त्या आहेत त्यांना आमंत्रित करते. त्यांचा अल्प परिचय करून देते, कारण आता खरं तर त्यांना ऐकण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. त्यामुळे मी थोडक्यात सांगते त्यांच्याबद्दल. ताई शुभांगीताई गोसावी. त्यांचा क्वालिफिकेशन म्हणजे BSc MA MPhil आहेत. त्यांनी प्राध्यापक म्हणून काही वर्ष नोकरी केली आणि 30 वर्षापूर्वी त्यांना शक्तिपात दीक्षा मिळाली आणि तेव्हापासून त्यांनी ध्यानसाधना त्यांची चालू आहे. आध्यात्मिक प्रगती सुरू आहे. PMC महाराष्ट्रसाठी त्या 3 वर्षापासून गेले 3 वर्ष काम करीत आहेत. ध्यानाचा प्रचार करीत आहेत. ताईंनी सीतायणसारख्या आणि इतर काही पुस्तकांचे आध्यात्मिक विश्लेषण केले आहे. आता आपण त्यांचे सीतायण संबंधीचे अनुभव ऐकूया. त्यांच्या ओघवत्या वाणीमधून त्यातील अनुभूती, त्या पुस्तकातील ऊर्जा, याची सुंदर सफर आपण त्यांच्याकडूनच घडवून घेऊया. ओव्हर टू यू मॅडम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि सर्वांसाठी की हे आज सत्र सुरू होत आहे आणि आपण 14 मार्चपर्यंत एकत्र असणार आहोत, तो सर्वांना विनंती आहे की असेच मोठ्या संख्येने ह्या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहा आणि हा आनंद घ्या. धन्यवाद. ओव्हर टू यू ताई. थँक्यू. म्यूट होतं. ओके. नमस्कार. माझा आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? हो हो. येतोय. नमस्कार. महावतार बाबाजी, वासुदेवानंद टेंबे स्वामी,
आणि नित्यानंद बाबा यांना कोटी कोटी प्रणाम. आज पासून जे काही बोलणं होणार आहे त्याच्यातल्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्या बाबांकडून आल्यात असं समजूयात, आणि काही चुकलं असेल, काही कमी असेल तर ते माझ्याकडून आलं असं समजूयात. तर तुम्ही सगळे सांभाळून घ्याल, कारण की सीतायण हे मुळात पुस्तक जसं जोशी सरांनी सांगितलं की 450 पानाचं आहे. ते 10 दिवसामध्ये त्याची माहिती किंवा त्याचं एक चर्चा त्याच्याबद्दल करायची आहे. म्हणजे व्हॉल्यूम मोठा आहे. त्याच्यातलं जे इंटरप्रिटेशन आहे किंवा त्याच्यातला जो भाव आहे तो खूप मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या त्या पण भरपूर आहेत. त्यामुळे हे एवढं मोठं शिवधनुष्य पेलायचं काम मला वाटतं माझ्या हातानेच घेतलंय. पण आवडेल मला ते करायला, कारण की आपण पुन्हा पुन्हा जितक्या वेळा ते शिकतो आणि प्राध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून असा अनुभव येतो आपल्याला की आपण शिकवतो किंवा आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करतो तेव्हा आपल्याला जास्त चांगलं कळतं गोष्टी. शिकत असताना कमी कळतं आणि शिकवताना आपल्याला जास्त कळतं. सो मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा शिकण्यासाठी हे पुस्तकाबद्दल आपल्या सगळ्यांशी सांगणार आहे. याच्यामध्ये तुमच्यापैकी अशा बरेच लोक असू शकतात की ज्यांनी ध्यान कधी केलं नाहीये, किंवा ह्याच्यामध्ये अशा काही टर्मिनॉलॉजीज आहेत, काही शब्द असे आहेत की जे माहिती नाहीयेत किंवा ते ऍक्सेप्ट नाहीयेत की हे असं काय असतं का. ऍक्सेप्टेड म्हणजे मी पण अशीच होते. पूर्णपणे सायंटिफिक बेसवरती आधारित मी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव तावून सुलाखून घेतलाय. म्हणजे कुठल्याही आध्यात्मिक अनुभव आले तरी प्रत्येक वेळेला मी त्या त्या गुरूंना त्याचं प्रमाण मागितलेलं आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट अंधश्रद्धेनी किंवा ब्लाइंड फेथनी काही करायचं असं मी कधी केलं नाही. त्यामुळे तुम्हाला मी नक्की असं सांगेन की तुमच्यापैकी कुणाला कुठलाही प्रश्न असला, कधी कधी असं वाटतं ना आपल्याला की आपला कसला वेड्यासारखा प्रश्न आहे, काही लोक हसतील आपल्याला किंवा असं म्हटलं तर मग काय, असं कसं यांना एवढं कळत नाही का असं म्हणतील. तर असा कुठलाही विचार करू नका, कारण आपण जेव्हा एखादा प्रश्न विचारायचा थांबतो आणि तिथे अडकतो तेव्हा आपली आत्म्याची जी जर्नी सुरू आहे, जो प्रवास सुरू आहे, तिथे आपण कुठे थांबला जातो. सो तुम्ही अगदी व्यवस्थितपणे केव्हाही वाटलं तुम्हाला प्रश्न विचारू शकता. फक्त आपण एक थोडंसं असं करूयात, आपल्याकडे वेळ 10 दिवसाचा आहे. तर आज आपण थोडेसे शेवटचे 10 मिनिटं 15 मिनिटं कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही बोलू शकता, सो दॅट वी विल बी कम्फर्टेबल विथ इच अदर. आणि उद्यापासून जर तुम्हाला असं वाटलं तर आपण आपल्या ग्रुपमध्ये तुमच्या मनात कुठले प्रश्न असतील या बद्दल किंवा असे काही टर्मिनॉलॉजी बद्दल, तर तुम्ही ते प्रश्न लिहू शकता, म्हणजे जेणेकरून आपलं फक्त प्रश्नोत्तरामध्ये जास्त वेळ पण नको जायला. तर अशा प्रकारे थोडंसं आपण एक पद्धतीने काम करायला हरकत नाही असं मला वाटतं. चालेल ना सगळ्यांना? चालेल मॅडम. येस. थँक्यू. ताईंनी माझा थोडासा सांगितलं बॅकग्राऊंड. मी PhD आहे, MA गोल्ड मेडलिस्ट आहे, MPhil आहे. आणि कॉलेजमध्ये असतानाच मला टेंबे स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती यांचं नामदीक्षा म्हणजे त्यांच्याकडून दीक्षा झाली, जेव्हा की ते मला माहित नव्हते ते कोण आहेत. आणि मग नंतर त्यांच्याच लिनिएज मधले गुळवणी महाराजांचे शिष्य नखाते महाराज म्हणून होते, त्यांची माझी भेट झाली आणि त्यांच्याकडून मला स्पर्श दीक्षा म्हणजे शक्तिपात दीक्षा झाली. आणि तेव्हापासून मी ध्यानामध्ये आहे. मला खूप छान वाटतं सांगायला की 2007-08च्या सुमाराला मला महातर बाबाजींचं दर्शन मिळायचा लाभ मिळाला आणि तिथून माझी खऱ्या अर्थाने बाबाजींबरोबरचं कनेक्शन सुरू झालं असं मी म्हणेन. त्यांच्या मार्गदर्शनाने मी काही गोष्टी केल्या. तेव्हा तेव्हा मला ध्यानामध्ये मधुबनी शब्द सारखा यायचा, पण तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता आणि मधुबनी म्हणजे काय, तो काय प्रकार असतो, ह्या शब्दाचा अर्थ काय, हे मला नव्हतं कळत. त्याच्यामुळे आणि आपण आपल्या कामामध्ये असतो, आपल्या करिअरमध्ये असतो, आपल्या संसारामध्ये असतो, तेव्हा आपल्याला एवढ्या गोष्टींकडे आपण खूप सिरियसली पण बघत नसतो. आणि तेव्हा तो विचार तसाच बाजूला राहिला. 2020 मध्ये जेव्हा कोविड झालं, कोविडच्या मला वाटतं बऱ्याच लोकांच्या आयुष्यातला खूप टर्निंग पॉईंट म्हणजे कोविड आहे असं मला वाटतं, वेगवेगळ्या पद्धतीने. तसा कोविड माझ्याही आयुष्यात एक खूप सुंदर विषय किंवा एक स्वतःशी नवीन ओळख करून देण्यासाठी आला असं मी म्हणेन.
की जेव्हा माझ्या घरामध्ये माझ्या मुलाचेच काही रंग होते, कागद होते, पेन्सिल्स होते आणि आपल्याला भरपूर आपल्यासाठी वेळ होता आणि त्यावेळेला मी ध्यान करणं आणि घरातलं सगळं काम उरकून मग मी हळूहळू पेंटिंग करायला सुरुवात केली. आणि मला असं वाटलं की हे माझं कॉलिंग आहे. ते कुठलं पेंटिंग आहे ती साधी पेंटिंग मी करत होते. आणि मग मी स्वतःविषयी असा विचार केला की हे खरंच माझं कॉलिंग आहे का? ते 2-4 दिवस आपण पेंटिंग केलं की आपण कंटाळतो. तर मी असं ठरवलं की मी 100 दिवस 100 चित्र काढेन आणि मग तेव्हा मला कळेल की माझं हे माझं खरंच पेंटिंग म्हणजे मला हे खरंच आवडतंय. आणि खरंच असं झालं की मी 100 दिवस 100 चित्र काढली. छोटी-छोटी का होईना, पण 100 चित्र काढली. आणि मग मला लक्षात आलं की हे माझं कॉलिंग आहे. धिस इज माय सोल. धिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. आणि यापुढे मला काही करायचं नाही. मला नोकरी करायची नाहीये, मला कामं कुठली करायची नाहीये. मला पैसा कमवण्यासाठी काहीच करायचं नाही. बस मला आता आयुष्यात एवढंच करायचंय. ज्याला आपण म्हणतो ना, की तुम्हाला पर्पज सापडतो आयुष्यातला. तो पर्पज मला असं वाटतं, की त्यावेळेस सापडला. पुन्हा कोविड संपलं आणि सगळेजण आपापल्या कामाला लागले. आताशी मी पण लागले. आणि 22 मध्ये विशेषतः मला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. विशेषतः मला बाबाजी त्यांच्या 2 हातांनी मार्गदर्शन करतात. म्हणजे मी चित्र काढते काहीतरी आणि ते मला सुचवतायत, की ही रेषा अशी इथे पाहिजे. हे इथे असं थोडंसं करेक्शन पाहिजे. ह्या इतक्या गोष्टी क्लिअर जेव्हा यायला लागल्या आणि त्याच्यानंतर मला असं दिसलं, की नित्यानंद बाबांनी विश्वकर्माला बोलावलं आणि त्यांना सांगितलं, की तिला आता पुढच्या गोष्टी शिकवायला पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून माझं हे शिक्षण खऱ्या अर्थाने म्हणजे इंटरनल असेल माहित नाही मला. पण मग मला असं कळलं की हेच मला जगायचंय. मला दुसरं काही आयुष्यात राहिलेलं नाही. मला हेच करायचंय. आणि 2022 मध्ये मग मी ध्यानाबरोबर आपल्या स्वतःही पेंटिंग्स करायला लागले. मला इतके सुंदर डिझाईन दिसायचे, जे मी सांगेन की ते अजून मी त्याचा 1% पण अजून खाली उतरवू शकले नाहीये. इतके सुंदर चित्र अर्थात ते डायमेन्शनच खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे ते डायमेन्शनवर डोळ्या बंद करून चित्र काढणं थोडंसं अवघड आहे. तर ती आता कला केव्हा जमणार आहे बाबाजी मला कधी करून देणार मला माहित नाही. पण काम सुरू आहे त्याच्यावरती. 2022 मे मध्ये मी अहमदाबादमध्ये होते आणि ध्यानाच्या वेळेला मला सीतायन हा शब्द दिसला. तोपर्यंत सीतायन शब्द मी कधी ऐकला नव्हता, वाचला नव्हता. आणि मला असं वाटलं, की असंच काहीतरी कुठून तरी हा शब्द आला, त्याला काही फार महत्त्व नाहीये. आणि म्हणून मी तो विसरून गेले. म्हणजे संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी पहा अ, आमचे फॅमिली एक फ्रेंड आहे, जे तुमच्या पी-एम-सी महाराष्ट्राला पण बऱ्याचशा लोकांना माहिती आहेत. भैरव ओळकर म्हणून. तर ते आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत. तर त्यांचा आम्हाला पुण्याहून फोन आला, की "काय चाललंय? किती दिवस झाले भेटलो नाही." वगैरे, वगैरे. आणि तेव्हा मग मी त्यांना सांगितलं, की "मी सध्या मधुबनी पेंटिंग करती आहे." आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं, की "हे काय आहे?" तेव्हा त्यांना मी सांगितलं, की सीतेचं जेव्हा स्वयंवर होतं, तेव्हा जनक राजांनी सबंध नगरी सजवायला सांगितली होती. आणि तेव्हा त्यावेळेच्या लोकांनी आपली नगरी जे काय त्यावेळेला रंग तर नव्हतेच अवेलेबल. तर पानांचा रस काढून, फुलांचा रस काढून आपली घरांच्या भिंती सजवल्या होत्या, चित्र काढली होती. आणि त्या चित्रशैलीला मधुबनी किंवा मिथिला शैली असं म्हणतात. मिथिला म्हणजे ती मिथिला नगरी होती म्हणून त्याचं नाव मिथिला शैली झाली. आणि आता त्या ठिकाणी मधुबनी हा एक एरिया आहे, जसं आपलं पुणे, मुंबई तसा मधुबनी एरिया तिथे आहे. जिथे प्रामुख्याने जास्तीत जास्त कलाकार ह्या चित्रशैलीतले दिसतात आणि म्हणून लोकांना जनरल त्यांना मधुबनी म्हणतात. पण याचं मूळ नाव आहे मिथिला पेंटिंग. आणि मग हे जेव्हा मी त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी मला विचारलं, "तुम्ही सीतायन वाचलत का?" आता हे मला सकाळी मी सीतायन शब्द वाचला होता आणि त्यांनी मला तोच प्रश्न विचारला. आणि मग मी असं म्हटलं, की "हे तर मी सकाळी वाचलाय शब्द." आणि मग ते म्हटले, "ह्या नावाचं पुस्तक आहे." आणि हे पुस्तकाशी त्यांनी थोडक्यात मला बॅकग्राऊंड सांगितली. आणि मी पुण्याला जेव्हा आले, तेव्हा मी असं म्हटलं माझ्या मिस्टरांना, की "माझ्या वाढदिवसाचं माझं आजचं बक्षीस मला गिफ्ट हे मला हे पुस्तक हवंय." आणि त्यावेळेला मग ते जोशी सरांकडे गेले. त्यांचा नंबर आम्हाला मिळाला होता Zoom मीटिंगवरूनच. म्हणजे ह्याच वेळेला मी पी-एम-सी महाराष्ट्राला पण जोडले गेले. पत्री सरांना पण जोडले गेले. म्हणजे हे कनेक्शन माझं असं इथे झालं. हे पुस्तक जेव्हा घरी आलं, त्याच्यानंतर मी जवळजवळ बरेच दिवस, जवळ-जवळ महिना म्हणूयात, मी ते पुस्तक वाचलं नाही. त्या काळामध्ये माझी थोडीशी मनस्थिती बिघडलेली होती. मी प्रचंड मोठ्या ट्रॉमातून चाललेले होते. मानसिक एक वेगळा धक्का मला बसलेला होता आणि त्याच्यातून मी खूप डिस्टर्ब झाले होते आणि त्यावेळेला मी
सगळ्या लोकांशी संबंध बंद केले होते. लोकांशी भेटणं, बाहेर जाणं हे सगळं सगळं माझं बंद होतं. आणि मी फक्त चित्र काढायची त्यावेळेला. आणि अशा वेळेला असं जाणवत होतं ते पुस्तक माझ्याबरोबर मी झोपताना माझ्याबरोबर असायचं बाजूला. ऑटोमॅटिक असायचं. असं काही मी मुद्दामून ते ठेवलंय असं काही मी केलं नव्हतं. पण मला हळू जाणवलं की मी एक छोटंसं बाळ आहे आणि कुणाच्यातरी पोटामध्ये आहे मी, असं मला फिलिंग येत होतं. हे फिलिंग त्या पुस्तकाने मला ते दिलं. म्हणजे मी पूर्णपणे बरी होण्याचा खूप मोठा वाटा मी असं म्हणेल. हीलिंग जे म्हणतो आपण आजच्या आजच्या भाषेमध्ये त्याला हीलिंग म्हणतात. ते हीलिंग मला या पुस्तकाने केलं असं मी म्हणेन. प्रचंड ऊर्जा असलेलं पुस्तक आहे. म्हणजे पुस्तकं तर छान सगळीच असतात. पण जे ध्यान करणारे आहेत त्यांना थोडंफार जाणवेल की काही ठराविक पुस्तकं असतात ना जी अपौरुषेय असतात. अपौरुषेय म्हणजे काय? तर वरून आलेली असतात ती पुस्तकं. लिहिणारा कोणतरी माणूसच असतो. पण त्याच्या मागचा ज्याने लिहून घेतलंय तो माणूस नसतो. ती एक बाहेरची शक्ती असते. ती विश्वातली शक्ती असते. ती ब्रह्मांडातली शक्ती असते. आणि जेव्हा ही ब्रह्मांडातली शक्ती तुमच्याकडून लिहून घेत असते, तेव्हा ह्याचा एनर्जी वेगळी. जसं ज्यांचं उदाहरण तुम्हाला असेल तर श्रीपाद श्रीवल्लभ पुस्तक ज्यांच्याकडे असेल किंवा तुम्ही कुठे गेलात, ते पुस्तक जेव्हा घरात असतं ना, तेव्हा त्याची एनर्जी खूप वेगळी असते. अशी काही-काही पुस्तकं असतात, की ज्याला एक एनर्जी असते वेगळी. तसं हे पुस्तक मला एनर्जी असलेलं जाणवलं. ह्याच्याविषयी मला ना देना मारियम माहिती, ना मला काय ह्याच्यामध्ये फक्त सीता आणि रामायणाचं काहीतरी असणार सीतेचं एवढंच मला काही आणि ही खूप चांगली गोष्ट झाली, की मला त्यातलं काहीच बॅकग्राऊंड माहीत नव्हतं. ही त्यातली चांगली गोष्ट होती. त्यामुळे मी अगदी कोऱ्या पाटीवर जसं असावं, तसं हे माझ्याकडून ते हळू ते वाचलं गेलं. गंमत म्हणजे याच वेळेला हे पुस्तकाशी संबंध म्हणून नाही, माझ्याकडून रामायणातली काही पेंटिंग पण आपोआपच त्यावेळेला बनवली गेली. असं काही कुठेही विचार नव्हता, की आता हे सीतायण पुस्तक आहे. मग आता ही इथे स्टोरी चालली आहे. मग ह्या स्टोरीला रिलेटेड आपण चित्र काढू, असं काहीच नव्हतं. कारण मी काही तेवढी काही मधुबनी शिकलेली नाहीये तेवढी, की अगदी कोणी सांगितलं आता ही स्टोरी आहे, आता हे असं बनव, की लगेच कागद घ्यायचं आणि लगेच काढायचं, असं काही मी शिकलेली नाहीये. त्याच्यामुळे ती चित्र माझ्याकडून काढली गेली आणि मग जोशी सरांना एकदा मला वाटतं वर्षभराने की 7-8 महिन्यांनी त्यांना मी घरी बोलावलं होतं. त्या दोघांना जेवायला. तेव्हा मी मग माझी पेंटिंग दाखवली आणि पेंटिंग पाहिल्यानंतर त्यांना सुचलं, की पुढच्या एडिशनमध्ये आपण हे चित्र काढूयात, टाकूयात का? फक्त त्यांचं म्हणणं होतं, की मला 40 चित्र द्या. पण मला रामायणाची चित्र म्हणजे तेव्हा कशीबशी 10-11च झाली होती आणि एक चित्र व्हायला साधारणपणे 20 ते 25 दिवस लागतात. ते चित्र एवढ्या पटकन नाही होत आणि 40 चित्र म्हणजे ह्याला खूपच काळ लागणार होता. तेव्हा मी त्यांना म्हणाले, की "आत्ता तरी माझ्याकडे 10-11 चित्र आहेत. आपण अजून थोडंसं प्लॅन करूयात आणि मी 4 एक चित्र त्याच्यामध्ये ॲड करू शकते." आणि अशा रीतीने मग त्यावेळेस पुन्हा जसं जोशी सरांनी सांगितलं, की देना मारियम यांनी असं म्हटलं होतं, की आणि पत्रे सर पण नव्हते आता त्यांनी पण त्यांचे शरीर सोडलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी देना मारियमनी त्याचे सगळे अधिकार वेगळ्या प्रकाशकाकडे दिलेले होते. अशा वेळेसला हा टेक्निकल प्रश्न निर्माण झाला, की आता हे पुस्तकाचं काय करायचं? आणि त्यावेळेला जोशी सरांनी ठरवलं, की त्याच वेळेला लकीली देना मॅडम आपल्या भारतामध्ये आल्या मुंबईमध्ये आणि मग त्यांनी अपॉइंटमेंट दिली जोशी सरांना भेटायची आणि त्यावेळेला मी त्यांच्यावर माझी 4 चित्र बरोबर घेऊन पाठवली, की त्यांना एक आयडिया येईल, की हे चित्र काय आहे? त्यांना ती चित्र एवढी आवडली, की त्यांनी मला तिकडून व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना मी त्यावेळेस माझी चित्र दाखवली, व्हिडिओवरती दाखवली आणि मग त्यांना ते इतकं आवडलं, की त्या म्हणल्या, "मी जेव्हा केव्हा पुढे येईन, तेव्हा तुला नक्की भेटेन, मला ही चित्र पाहायची आहेत." तर असं हे एकूण हे झालं पूर्ण त्याचा प्रवास, हे चित्र इथं येण्याचा आणि ही चित्र आता दिवाळीमध्ये आपली प्रकाशित झालंय. चित्रांसकट ही नवीन आवृत्ती आलेली आहे. हे लिहिताना मला लक्षात असं आलं, की बघा बाबाजींचं प्लॅनिंग केवढं जबरदस्त आहे, की ह्या देना मारियम ज्या आहेत त्या योगानंदांच्या शिष्या आहेत. म्हणजे त्यांच्याकडून जे त्या ह्यातूनच त्यांनी क्रियायुक्त शिकल्या. म्हणजे ही पूर्ण जी गोष्ट आहे, ती बाबाजींनी लिहिलेली गोष्ट असं मी म्हणेन, की देना मारियम ह्यांच्याकडून हे सगळं लिहून घेणं, ज्यांचं कनेक्शन बाबाजींशी आहे आणि हे पेंटिंग बाबाजींनी मला करायला शिकवणं, हे पण बाबाजींचंच आहे. म्हणजे मधले जे रोल्स जे वेगवेगळ्या लोकांनी निभावले ते आहेतच. पण अंडरलाईंग जो डायरेक्टर, रायटर, प्रोड्युसर आणि सगळं जे काही आहे ते बाबाजी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून हे सगळं घडलं असं मला वाटतं आणि
म्हणून तुम्हा सगळ्यांना, बाबाजींच्या नंतर तुम्हा सगळ्यांना नमस्कार आहे. कारण की आज तुम्हाला पण बाबाजींनी निवडलं हे नॉलेज घेण्यासाठी. कारण की आपल्याला सर्वसाधारण वाटतं की मी सांगते आहे किंवा कोणी नॉलेज देतोय, ज्ञान देतोय. ज्ञान देणारा पण सिलेक्ट झालेला असतो, चोजन असतो, आणि ज्ञान घेणारा सुद्धा चोजन असतो. त्याला पण निवडलं जातं. त्याला योग्य वेळेला निवडलं जातं. सो तुम्ही आहात म्हणजे त्यासाठी तुम्हाला तुमची निवड झाली. तुमची सीट्स यू आर क्वालिफाईड फॉर धिस. ते मी सांगते म्हणून ग्रेटनेस असं नाही, नका समजू. ते कोणी सांगितलं असतं. ज्ञान हे आपण जेव्हा क्वालिफाईड होतो ते कुणाकडूनही येतं. कोण सांगतो ह्याला महत्वाचं नाहीये. काय तुम्हाला मिळतंय ते महत्वाचं आहे. तर मी प्रयत्न करेन हे सगळ्या गोष्टी सांगण्याचा. आणि खूप सुंदर असा हा प्रवास आहे देना मारियम यांचा. देना मारियम ह्या जसं सांगितलं जोशी सरांनी की मुळातल्या ज्युईश आहेत. ज्युईश अमेरिकेमध्ये राहणाऱ्या त्या आहेत आणि त्यांनी 1970च्या सुमाराला त्यांची दीक्षा झाली, क्रियाची दीक्षा झाली. आणि त्यानंतर काही काळानंतर त्यांनी भारताशी पण त्यांचं येणं जाणं सुरू झालं. विशेषतः 2015-16 मध्ये त्या भारतामध्ये त्यांनी एक ऑर्गनायझेशन स्थापन केली. बायकांसाठी, स्त्रियांसाठीचं पीस कॉन्फरन्स त्यांची एक होती. त्या निमित्ताने त्या भारतामध्ये आल्या होत्या आणि त्यावेळेला त्या जम्मूला गेल्या होत्या आणि जम्मू आणि तिथून पुढे त्या जवळच असलेल्या रामाच्या मंदिरात गेल्या. त्या अर्थात अयोध्येला पण गेल्या होत्या. पण अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2022च्या आधी अयोध्येमधल्या रामाच्या देवळाची स्थिती काय होती ही सगळ्यांनाच माहिती आहे. अशा स्थितीत त्या त्यावेळेला गेल्या होत्या. म्हणजे रामाची म्हणजे मूर्ती एका तंबूमध्ये ठेवलेलं होतं आणि अतिशय सिक्युरिटी होती. त्यात त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे की कुठल्या सिक्युरिटीतून त्या ते दर्शन घ्यायला गेलेल्या होत्या. आणि त्यावेळेला त्यांना सातत्याने रामाचं जाणीव होत होती की ते व्हायब्रेशन म्हणूयात आपण किंवा ते असण्याची जाणीव त्यांना तिथे होत होती. सीतामाची होत होती. आणि अशा रीतीने मग त्या हळूहळू त्याला कनेक्ट व्हायला लागल्या. आता तुमच्यातल्या काही लोकांना चॅनलिंग शब्द कदाचित माहिती नसेल किंवा विश्वास नसेल किंवा हे जन्मांविषयी विश्वास नसेल की खरंच पुनर्जन्म असतात का, हे जन्म खरंच अशा काही गोष्टी येत असतात का, या माहित्या. तर इंग्लिशमध्ये सुद्धा अशी काही पुस्तकं आहेत. मेनी लाईव्ह मेनी मास्टर्स हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर वाचावं. मराठीमध्ये पण त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेस्टर्न म्हणजे वेस्टर्न सांगण्याची गोष्ट की वेस्टर्न लोक सुद्धा, पाश्चिमात्य लोक सुद्धा ह्या कन्सेप्टला आता मान्यता देतात की अनेक जन्म आपण, आत्म्याचा प्रवास हा वेगवेगळ्या जन्मातून पुढे पुढे जातो. आणि तसंच हे इथे ती गोष्ट आहे की देना मारियम, आता पहा कशी ती बाई की ज्युईश बाई आणि ती रामाची सीतेची गोष्ट सांगतेय. हे लॉजिकली पण आपल्याला पटणार नाही आणि म्हणूनच लॉजिकली पटेल कारण की ते खोटं बोलत नाहीये. कारण ते इतक्या डिटेल्स ते सांगतेय. करेक्ट ना? तर इतके डिटेल्स आणि कसं असतं की युनिव्हर्सल ट्रुथ असतं ना, ते इतकं परफेक्ट असतं की तिथे चुकीला किंवा त्रुटीला कुठेही चान्सच नसतो. इतकं चपखल ते उत्तर दिलेलं असतं त्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक अनुभवामध्ये. त्याच्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, जसं आपण म्हणतो की रामायणामध्ये खूप लोकांनी अशी पण प्रश्न आपल्याला पण येतात आणि काही लोक खिल्ली पण उडवतात की असा कसा राम, ज्या बायकोसाठी तो लंकेला ती सोडवायला गेला, तिला आलं ते सोडून दिलं. तिला अग्निपरीक्षा करायला लावली. नंतर प्रेग्नंट असताना तिला पाठवून दिलं परत अरण्यात. असा कसा हा राम, असा कसा राजा, असा कसा आदर्श राम असं म्हणतो आपण. त्याची उत्तरं जी आहेत, जी आतापर्यंत आपल्याला खूपशा लोकांना मिळाली नव्हती, ती सगळी उत्तरं आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहेत ह्या सगळ्या सीतेच्या ह्या प्रवासामध्ये. स्त्री कशी असावी किंवा स्त्री कशी असते, असावी म्हणण्यापेक्षा आपण त्या आहोत. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये. आपण ज्या कंडिशन झालेलो आहोत, आपल्या जन्मल्यापासून ते आतापर्यंतच्या आसपासच्या वातावरणाने, लोकांमुळे, नातेवाईकांमुळे, पीअर ग्रुप ज्याला म्हणतो आपण, शिक्षण, सो कॉल्ड शिक्षण, वाचन, ह्या सगळ्यामुळे आपल्या मनावरती एक वेगळे संस्कार तयार झालेले आहेत. आणि आताच्या काळात आपण स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून उभं राहिलं पाहिजे, या आवेगातच ती पळतीये, सगळीकडे पळतीये. पण त्या सगळ्या पळण्यामध्ये ती स्वतःमधलं स्त्रीत्व काय आहे ती पूर्ण विसरून गेलीये. तिच्यातली ताकद काय, स्त्री ही सगळ्यात जास्त ताकदवान आहे असं म्हणूयात. कारण असं म्हणतात सायंटिफिकली की सगळ्यात जास्त शरीरातले हाडं मोडल्यानंतर ज्या तीव्र वेदना होतात त्या डॉक्टरांच्या
असे 12 युनिट एवढ्या त्या वेदना म्हणजे त्या सहनच होऊ शकत नाही. आणि स्त्री ही डिलिव्हरीच्या वेळेस 16 ते 17 युनिटची वेदना ती सहन करत असते. म्हणजे मला सांगा, शक्तिमान कोण आहे जास्त, स्त्री की पुरुष? स्त्रीच शक्तिमान आहे ना, पण तिला त्याची जाणीवच नाही की आपण काय आहे, आपल्यामध्ये काय गोष्ट आहे हे तिला माहिती नाहीये. तर ह्या स्त्री असण्याचा प्रवास म्हणून मी सीतायण या गोष्टीकडे बघते. अर्थात त्याच्यामध्ये श्रीरामाला कुठेही कमी लेखलं नाहीये. पण मी सीतेला जास्त हे करते, कारण की आपल्याला माहित नाही सीता काय होती आणि म्हणून स्त्रीचं महत्व काय, ह्या अनुषंगाने मला हे सगळं मांडावंसं वाटतं किंवा सीतायणमध्ये पण तसं मांडलं गेलेलं आहे. तर सुरुवातीपासूनच जसं रेना मरियम जशा या रामाच्या मंदिरात गेल्या 15-16ला, त्या काळापासून त्यांना हळूहळू काही गोष्टी दिसायला लागल्या. ध्यानामध्ये अस्पष्ट चित्र दिसायला लागली आणि मग त्यांना काही गोष्टी ऐकायला यायला लागल्या आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्या सगळ्या बघून सतत त्यांनी ते दृश्य त्यांना जशी दिसायला लागली, तसं मग ते त्याचं रेकॉर्डिंग करायला लागल्या आणि ते रेकॉर्डिंग करण्यानंतर मग त्यांनी ते सगळं ते लिहून काढलं आणि त्याचं हे पुस्तक बनलं. ते म्हणजे अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता. तर बेसिकली राम आणि सीता कशासाठी आले, ते जसं मगाशी जोशी सरांनी सांगितलं की राम आणि सीता म्हणजे श्री विष्णू नारायण आणि नारायणीचा प्रत्यक्ष अवतार जो त्यांनी पृथ्वीवरती घेतला. आता त्यांनी कशासाठी एवढा अवतार घेतला, एवढं त्यांना काय गरज होती त्यावेळेस, असं काय घडत होतं की ज्याच्यात त्यांना अवतार घ्यावासा वाटला. तर त्यांनी पृथ्वीवर त्यावेळेस जे प्रेम हवं होतं, मग त्या पक्ष्यांसाठी असेल, प्राण्यांसाठी असेल, मनुष्यासाठी असेल, वनस्पती, झाडं, जी काही सगळ्या सजीव आणि निर्जीव दोन्हीही गोष्टींना जे प्रेमाची आवश्यकता होती, त्या प्रेमाच्या पुन्हा एकदा जागृती करण्यासाठी म्हणून ते या दोघं जण या पृथ्वीवरती आले होते. कारण की हे प्रेमच मनुष्य जातीला त्याच्या उत्क्रांतीमध्ये पुढे घेऊन जाणार आहे, हा त्यांचा विश्वास होता. आणि माणसाची क्षमता जर त्याला पूर्ण भोगायचं असेल, तर हे प्रेम जोपर्यंत त्याला मिळत नाही. आता विचार करा ना, आपण खूप प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये असतो आणि आपल्याला काहीतरी करायचंय, अचीव्ह करायचं, अभ्यास असेल, परीक्षा असेल, काही असेल. आता आपण तर परीक्षेला नाही, पण कुठल्या गोष्टीला चॅलेंजेसला उभं राहतो. पण आपल्याला प्रेमाने कोणी समजावून सांगितलं की तू करू शकतेस, तुझ्यात ते आहे, काळजी करू नको. येतो ना शक्ती आपल्या आतमध्ये. म्हणजे काय, तो प्रेमच आहे ना ते. ते प्रेम जेव्हा आपल्याला मिळतं ना, खऱ्या अर्थाने ते निरागस प्रेम किंवा अनकंडिशनल लव्ह आजच्या भाषेत म्हटलं, तर आपल्या पूर्ण क्षमता बाहेर येऊन आपण आपल्या पूर्ण क्षमतेने ते जगतो आणि पाहिजे त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. हे जे प्रत्येकाच्या आत, प्रत्येक सजीवाच्या आत लपलेलं, झाकलेलं जे प्रेम आहे, ते दाखवण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी श्रीराम आणि सीता यांनी पृथ्वीवरती जन्म घेतला. त्यांनी अजून पण एक गोष्ट खूप सुंदर सांगितली, ती म्हणजे वैश्विक नियमांशी सुसंवाद साधण्यासाठी पण ते आले होते. म्हणजे काय, तर हे सबंध जग हे एका ठराविक युनिव्हर्सल लॉजने चालतं. त्याचे काही जागतिक वैश्विक नियम आहेत. पण जर हे वैश्विक नियम तोडले, तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळी गडबड व्हायला लागते. जसं आज पृथ्वीवरती बेसिक काय चाललंय की झाडं तोडणं. पृथ्वी हिरवी होती ती आता बघा, कोविडच्या काळामध्ये काही काळानंतर किती शांत वाटत होतं. सगळं झाडं छान झाली, पक्षी सगळीकडे फिरत होते, समुद्र किनारे सुंदर झाले, स्वच्छ झाले. म्हणजे काय, तर आपण विश्वाच्या वैश्विक नियमांशी सुसंवाद जेव्हा तोडला, तेव्हा निसर्गामध्ये कोविड आला. जेव्हा परत ते धरलं, तेव्हा परत सगळं छान सुरू झालं. तर हे पण एक म्हणजे ह्यातला प्रत्येक शब्द आहे ना, तो प्रत्येक शब्द खूप विचार करायला लावणार आहे. ती गोष्ट नाहीये नुसती. तर त्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ आहे. तर ह्या वैश्विक नियमांशी सुसंवाद स्थापन कसा करायचा, हे शिकवण्यासाठी पण ते आले होते. आणि न्याय देण्यासाठी, म्हणजे त्यावेळेस जो काही न्याय पद्धती होती, ती हळूहळू चुकीची होत चाललेली होती. ती न्याय पद्धती पुन्हा स्थापन करून एका अशा प्रकारच्या समाजाच्या पायाची स्थापना त्यांना इथे करायची होती आणि म्हणून ते या ठिकाणी आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की एकमेकांसाठी, राज्यातल्या सर्व लोकांना, सर्व प्राण्यांना, जंगलातल्या वनातल्या सर्व जीवसृष्टीला, पृथ्वी मातेला, ताऱ्यांना सुद्धा प्रेम द्यायचं आहे आणि म्हणून ते आले होते. आणि हे जे प्रेम आहे, हे मानवी प्रेम जे आहे, हे अतिशय संतुलित पाहिजे. म्हणजे काय, तर भावनांवर आणि स्वार्थावर आधारित नाही किंवा मालकी हक्क गाजवण्यासाठी हे प्रेम नाही, तर जगाच्या कल्याणासाठी हे उच्च दर्जाचं दिव्य प्रेम म्हणजे काय, हे दाखवण्यासाठी
हे असं नुसतं पुस्तकी नाहीये, तर ते प्रत्यक्ष आपण करू शकतो. हे प्रत्यक्षात कसं आणायचं हे दाखवण्यासाठी ते दोघं जण इथे आले होते. या पृथ्वीवरती त्यांनी म्हणूनच जन्म घेतला होता. सेना मारियमचा जसं मी सांगितलं, की 70 मध्ये त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी एक स्थापन केलं ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह फॉर विमेन आणि ज्याला GPIW ही संस्था त्यांनी 1915 ला सुरू केली. ना नफा आहे ना तोटा या तत्वावरती आणि मला चर्चासत्र त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी होतं, की ध्यान कसं वाढवायचं, आध्यात्मिक चळवळी कशा वाढवायची किंवा धर्माची संकल्पना त्या ध्यानामध्ये कशी राबवायची यासाठी त्या इथे आलेल्या होत्या हे सांगण्यासाठी. आणि मग त्या काळामध्ये त्यांना मग सगळा तो अनुभव 2 वर्षामध्ये आलेला त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. एक अतिशय सुंदर वाक्य मला ते त्यांच्या पुस्तकातलं जे आवडलं ते सांगते, की कोणतेही कृत्य हे आयुष्यभर आपण लक्षात ठेवायला पाहिजे हं, म्हणजे अवेअरनेस पाहिजे ह्या वाक्याचा. कोणतेही कृत्य, शब्द किंवा विचार कधीही अदृश्य होत नाही. आपण बोललेला कोणताही शब्द, कुठलंही कृत्य किंवा कुठलाही विचार अदृश्य होत नाही. असं म्हणता येईल, की तो आकाशिक संग्रहात स्वर्गीय माहितीत लपलेला असतो. म्हणजे ज्याला आपण आकाशिक रेकॉर्ड्स आज म्हणतो. त्यामध्ये ते सगळं लपलेलं आहे. म्हणजे म्हणून म्हणते, की आपण विचार करून विचार करायला पाहिजे. आपण जर विचार करतो, बोलणं तर अजून फार पुढची गोष्ट आहे. पण विचार करण्याच्यामुळे सुद्धा आपण आपण काय-काय क्रिएट करतोय, ही गोष्ट ही खूप महत्वाची आहे. ह्याचं पूर्ण पुस्तकाचा ह्या मुद्द्याचा म्हणजे फिलॉसॉफी आहे बेसिक या पुस्तकाची किंवा ह्या पूर्ण गोष्टीची असं मी म्हणेन. आणि म्हणून मी पहिल्यांदा हे वाक्य तुम्हाला सांगितलं, की अंडरलाईन करंट हा आहे, की आपण जो विचार करतो, आपण जो कृती करतो आणि आपण जे शब्द वापरतो, हे सगळ्याचा संग्रह आकाशिक रेकॉर्डमध्ये केलेला असतो. आणि त्याने वर्तमान आणि भविष्य यातील घटनांना आकार देण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी मदत होते. म्हणजे ह्या 3 गोष्टींचा वापर करूनच आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य घडतं. तो जेव्हा आपण म्हणतो, की मी हे तर मागितलंच नव्हतं. हे माझ्या आयुष्यात कसं काय आलं? हे असं कसं झालं? हो की नाही? तेव्हा हे आपण केव्हातरी मागितलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सो यू शुड बी ऑल्वेज अवेअर. चांगल्या गोष्टीच्याच पण म्हणायचंय, की हे इतकं छान माझ्या आयुष्यात कसं काय घडलं? जसं आपण वाईट घडताना म्हणतो, तसं चांगलं घडताना पण म्हणायचं, की "अरे, इतकं छान माझ्या आयुष्यात कसं काय घडलं? असा मी नेमका काय विचार केला होता? मी असे कोणते शब्द वापरले होते? अशी माझी कोणती कृती होती?" नॉट नेसेसरी की ह्या जन्मातच ते असेल. ते कुठल्याही जन्मात आपण ते केलेलं असेल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक पातळीवरती आपली सर्व पूर्वकर्म आणि विचार ह्या आपल्या अस्तित्वाचा भाग बनलेले असतात. आणि आपल्याला त्याची दैनंदिन जीवनात जाणीव सुद्धा नसते. आणि म्हणून आपल्याला आत्ताच्या स्थितीला त्याचं मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं असतं. आणि हे सगळ्या गोष्टी मौन स्वरूपामध्ये अस्तित्वात असतात. म्हणजे आज आपण जे आहोत किंवा आपण जे अनुभव घेत आहोत, ते ते घडण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला मदत करतात. म्हणून प्रत्येक सावध आणि बेसावध क्षणाला आपल्या मध्ये-मध्ये असा तो पडदा मध्येच बंद होतो आणि कधी उघडला जातो आणि मग ती आठवण जी आपण ठरवलेली असते, बोललेलो असतो, विचार केलेला असतो, ते पुढे येतं. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगते, की ती सटल आहे ती गोष्ट. मी एक गोष्ट ऐकली कलावती आईंची. कलावती आईंकडे जास्त करून बोहारणी यायच्या. बोहारणी माहिती आहे तुम्हाला? साड्या, कपडे घेऊन त्या भांडी विकायच्या. आता ते फार कमी झालंय, पण ते आहे. तर त्यांच्याकडे बोहारणी यायच्या आणि त्यांच्याकडे ना अजून एक अतिशय घरंदाज म्हणजे बाई यायच्या. खूप चांगल्या घरातल्या अशा छान बाई अशा की यायच्या दररोज त्यांच्या त्या संध्याकाळच्या भजनाला, त्यांच्या त्या काय प्रवचन असेल त्याला. आणि एक दिवस त्या बाई होत्या त्या अशा विचार करत होत्या, की ह्या बोहारणी दररोज नवीन साड्या नेसतात. कारण त्यांना वेगळ्या साड्या मिळतात ना. तर शेवटी बाईच ना ती शेवटी घरंदाज काही चांगल्या घरातली असो, पैसेवाली असो, गरीब असो. त्यांना डोळ्याला पहिल्यांदा त्या सुंदर दररोजच्या वेगवेगळ्या साड्या दिसल्या. आणि त्या म्हणल्या, "अगं किती सुंदर साड्या दररोज ह्या बायका दररोज नवीन साड्या नेसतात." हा क्षणभराचा विचार त्या बाईंच्या मनात आला आणि कलावती आई म्हणाल्या, "विचार करून विचार कर. पुढचा जन्म बोहारणीचा घ्यायचाय का तुला?" हे हे जे आहे ना, म्हणजे हे काय असेल? कलावती आईंनी हे वाक्य त्यांना म्हटलं, की "बोहारणीचा जन्म पाहिजे का तुला?" म्हणजे आपण किती गोष्टींमध्ये किती सजग पाहिजे, आपण काय-काय विचार करतो, कसले आणि चुकून पण करतो.
मुद्दामून नाही करत आपण काही गोष्टी, पण यासाठी सुद्धा आपल्याला हे सगळं करायला पाहिजे असं मला वाटतं. तर ह्या गोष्टी अशा मी मध्ये मध्ये माझे जे जे मी ऐकलंय वाचलंय हे मी तुम्हाला ह्याच्यात कनेक्ट करू शकेन. तर थोडक्यात राम आणि सीता हे पुढे होणाऱ्या आधुनिक संस्कृतीची बीजं रोवण्यासाठी पेरण्यासाठी खरं म्हणजे ह्या काळामध्ये त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला आणि त्यानुसार ही पुढची गोष्ट आपली जसं सांगते रेना मारियमला मग एक एक गोष्ट दिसायला लागल्या त्याच्यामध्ये आणि मग त्यांनी त्यांचा पहिला जन्म जो झाला तो मीनाक्षी या नावाने झाला. आणि त्यांना पहिलं जे काही दिसलं त्यांच्या त्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी म्हणजे राम मंदिरामध्ये त्यांना सगळ्यात पहिलं जे दिसलं ते त्यांना असं दिसलं की ती एक छोटी मुलगी आहे आणि तिचे आई वडील तिच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या समोर श्रीराम आलेले आहेत. तिला माहित नाही की ते राम आहेत आणि ती मुलगी नमस्कार करायला आई वडिलांच्या सांगण्याप्रमाणे ती नमस्कार करायला गेली आणि तिला नेहमी अशी सवय होती की तिथे राम आणि तेव्हा राम होते श्रीराम होते आणि त्या ह्याच्यामध्ये ती तिचे आई वडील असं म्हणतात की जेव्हा राजवाड्यावरून ही चाललेली असते ना तेव्हा माता माता म्हणून पळत पळत त्या राजवाड्याकडे पळत जाते असं ते तेव्हा तर सीताबाई नव्हत्या आणि ही खूप छोटी मुलगी होती 4-5 वर्षाची. तर तेव्हा श्रीरामाने तिला जवळ बोलवलं आणि तिला तिच्या तोंडाला असं धरलं आणि तिला सांगितलं तिच्या आई वडिलांना की ही मागच्या जन्मी मातेबरोबरच होती आणि त्यामुळे तिला ते सीतेचं हे वाटतंय आणि तिने हा पुन्हा मागच्या जन्म तिला खूप वाईट दुःख किंवा त्रास अशा अवस्थेतून ती गेलीये. पण खूप छान वाटतंय की तिने ह्या जन्मात इतक्या छान ठिकाणी हा जन्म घेतला. तर तिला शाळेत पाठवा म्हणजे गुरुकुलमध्ये पाठवा. कारण सीतामाईची अशी इच्छा होती की सगळ्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. तर हा प्रसंग त्यांनी पहिल्यांदा पाहिला आणि हा प्रसंग म्हणजे मीनाक्षीच्या नंतरचा जो जन्म आहे तो प्रसंग त्यांना हा दुसरा जन्मातला तर रामाबरोबर त्यांनी तो पाहिला. तर ही अशी सुरुवात आपली आहे. तर आपण उद्यापासून ह्याच्या पुढचा पार्ट खऱ्या अर्थाने ही बॅकग्राऊंड झाली सगळी. तर मीनाक्षीचं लहानपण तिचं कसं पुढे गेलं आणि कशी कशी ती सीतामाईकडे पोहोचली कसं तिचं अनुभव आले ते आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. तत्पूर्वी कुणाला काही प्रश्न विचारायचे काही सांगायचंय काही सुचवायचंय तर तुम्ही आज सांगू शकता. आय होप मी तुम्हाला योग्य वाटतेय मी बोलतेय ते. हँड करू शकता ऍक्च्युली जर कोणाला काही क्विक विचारायचं असेल तर. आय थिंक इथे कोणतरी विवो विचारतं लिहिलंय तो पुस्तकं मिळतील तर पुस्तकं मिळतील. हा मला वाटतं शुभांगीताईंकडे किंवा असं कुणाकडे तरी आपण ते ठेवली आहेत आणि ही पुस्तकं बाहेर दुकानात मिळत नाहीत कारण की ही पुस्तकं फक्त इंटरनल सर्क्युलेशनसाठीच आपल्याला परवानगी मिळालेली होती. कमर्शियल पर्पजसाठी ही विकायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आय थिंक सुवीर आपल्याला त्या विवो लिहिले ना 2334 त्यांना अनम्यूट करावं लागेल. नाही आता सगळ्यांना मी ऍक्सेस दिलाय कुणी दिलाय ज्यांना का? पाहिजे. ओके मग तुम्ही सेल्फ तुम्ही स्वतः करू शकता. तुमचं विवो नाव तुम्ही नाव नाहीये द्या इकडे. म्हणजे तसं त्या बोलतील. हा विवो लिहिलंय ते नाव. नाही तो चुकून विवो झाला होता डिलीट बहुतेक 2334. ना का चुकून झालेला बहुतेक असं वाटतंय त्या होय का? बोलतील हा मग तर त्याच्यानंतर आपण कांचनताई बोलू कांचनताई शकतात. हा हा कांचनताई कांचनताई बोलू शकतात. नमस्कार सगळ्यांना. हम्म. मला विचारायचं होतं की हे जे मी ते पुस्तक वाचलेलं आहे मेनी लाईव्ह मेनी मास्टर आणि आय डू बिलीव्ह इन ऑल दिस थिंग्स. तर हे पास्ट लाईफ रिग्रेशन जे थेरपी करतात तर इज इट रिअली गुड ऑर इट इज बॅड टू नो युअर पास्ट लाईफ? त्याला 2 उत्तर मी देईन. एक म्हणजे त्याच्या मागचा पर्पज काय आहे? तुम्हाला का समजून घ्यायचंय? कारण की तुम्ही तर असे हजारो जन्म घेतले असणार आहेत. त्यातला नेमका कोणता जन्म तुम्हाला हवा आहे तुम्हाला कसं कळेल? आणि दुसरी गोष्ट अशी हे माझं स्वतःचं मत आहे दुसरं की तुम्हाला मी सांगितलं की साखर खूप गोड आहे पण तुम्ही साखर कधी खाल्ली नाहीये. तर मी तुम्हाला सांगते की साखर कशी आहे. तर तुम्हाला अनुभवाने जास्त चांगलं वाटेल का ऐकल्यावर जास्त चांगलं वाटेल? कांचनताई तुम्ही सांगायचंय. प्रश्न कळला? ऍक्च्युली असं नाही कळलं ऍक्च्युली प्रश्न थोडंसं लिंक गेली होती मध्ये. अच्छा. मी असं सांगतेय की दुसरं ऑप्शन असं आहे की जर तुम्ही साखर कधी खाल्ली नाहीये आणि तुम्ही मला विचारलं की साखर कशी लागते आणि मी सांगितलं खूप गोड आहे. तर तुम्हाला साखर स्वतः खाऊन जास्त अनुभवायला आवडेल का ऐकल्यावर जास्त कळेल?
नाही नाही, अनुभवायला आवडेल. अनुभवायला आवडेल. करेक्ट ना? तर पास्ट लाईफ रिग्रेशनचं तुम्हाला अगदी येस. अर्जन्सी काही नसेल, हम्म. तर साधनेच्या हम्म. एका ठराविक टप्प्यामध्ये सगळ्यांना हळूहळू आपले जन्म दिसायला लागतात. थर्ड आय ओपन झाला की दिसायला लागतात. ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या वेळेला निसर्गाने इतकं सुंदर व्यवस्था हो. करून ठेवली आहे की तुम्हाला तेव्हा तेव्हा त्या गोष्टी दिसायला लागतात. त्याच्यामुळे आणि तेव्हा तुम्हाला तुमच्यातल्या गोष्टी ज्या बदलायला गरजेच्या असतात त्या गोष्टी बदलतात. कारण की मी माझं एक उदाहरण सांगते फक्त, की मला लहानपणापासून पाण्याची खूप भीती होती. म्हणजे मला भीती वाटायची की मी पाण्यात असं मला नाकातोंडात पाणी जातं असं सारखं वाटायचं. तर मी नित्यानंद बाबांकडे दर महिन्याला जायची. 5-6 वर्ष मी गणेशपुरीला जायची आणि पौर्णिमेला रात्री 3 वाजता मी कुंडामध्ये स्नान करायची. म्हणजे पाण्यात डोकं घालायला मला खूप भीती वाटायची, कारण मला असं वाटतं की मी मरणार किंवा असं काहीतरी विचित्र अस्वस्थ वाटायचं. आणि त्यावेळेला मला ध्यानात असं दिसलं की एक जन्म दिसला की जिथे मी युरोपमध्ये होते आणि माझं 60-70 वर्षाची होते आणि प्रचंड पाऊस होता आणि तो पूर आला आणि त्या पुरामध्ये माझं नाकातोंडात पाणी जाऊन मी गेले. सो दॅट इज द मेमरी जो कट तिथे बरोबर हे झाले, म्हणजे काय म्हणूयात त्याला, ट्रिगर झाली ती मेमरी. आपण जेव्हा मरत असतो, हे हे मी माझं स्वतःच सांगते, मी वाचून नाही सांगत आहे. आपण जेव्हा मरत असतो तेव्हा आपली ती स्मृती असते की ह्या पाण्यामुळे मी मेले, बरोबर आहे. पण जेव्हा मी आता ते बघतीये की मी मेले, पण आता मला हे पण कळते की मी जिवंत आहे. सो ती जी भीती आहे, तो ब्लॉक आहे, तो निघाला. आणि त्यानंतर मग मला पाण्यात डोकं घालून पुन्हा ते करायला काहीच त्रास झाला नाही. सो दॅट इज द मेमरी जी लर्न करण्यासाठी आपल्याकडे येते परत. सो दुसऱ्याने समजा मी तुम्हाला सांगितलं की अहो तुम्ही असं मला कोणी सांगितलं असतं की तुझं असं झालं एका जन्मात म्हणून तुला असं भीती वाटेल. ठीक आहे, मला म्हणजे मला इन्फॉर्मेशन मिळाली, माझ्या बुद्धीच्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. पण मी ऍक्च्युअली अनुभव परत घेईल तेव्हा मला तोच अनुभव तसा नाही येणार. मला फक्त डोक्यालाच कळणार की हा मी एका जन्मात असं होते बरं का. पण ते आतमध्ये जे पोचणं आहे ध्यानातून, जे त्या त्या जन्माला मी कनेक्ट झाले, त्याच्यामुळे माझं ते रिझॉल्व्ह झाला प्रॉब्लेम. सो आपल्याला यायला सुरुवात होते. आय होप तुम्हाला थँक्यू. उत्तर आणि मिळेल. हो हो. आणि सेकंड थिंग विचारायचं की विचार एवढे सूक्ष्म असतात की कधी पण आपण म्हणजे तर म्हणतात की दिवसाला तर 64,000 आपल्याला थॉट्स येतात आणि मग त्यात प्रत्येक थॉटचं म्हणजे जाणते अजाणतेपणी किती पण चांगलं वागलं तरी आपल्या मनात कधीतरी वाईट विचार येतात. मग त्याचं हो. तर ते विचारांचं जे वाईट विचारांचं जे काही असतं संचित किंवा त्याचं जे काही असतं ते कसं घालवायचं, लाईक गुरुमंत्र म्हणत साधना राहायचं का? साधना साधना. आणि गुरुच तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतात. ओके, ठीक आहे. म्हणजे त्याचं म्हणजे उत्तर असं सद्गुरूचं की महत्व तर खूप आहे. गुरु तुम्हाला पाहिजे, कारण की तुम्हाला अभ्यास दिलाय, 10 पुस्तकं दिली आहेत, तर तुम्हाला 2 ऑप्शन परत दिलेत की तुमचा तुम्ही अभ्यास करा किंवा गुरु सोबत अभ्यास करा. सोपं काय आहे ते. सद्गुरू तर जीवनात आवश्यकच आहे. पण असं पण आता एक वाटतं की सद्गुरूने मंत्र दिलाय, सद्गुरूच केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे मग वळायचं का, की ध्यान, साधना, मेडिटेशन, दुसरे काही जे असतात क्रिया, की फक्त सद्गुरूचा मंत्रच इज व्हेरी पॉवरफुल? सद्गुरूचा मंत्र पॉवरफुलच असतो. पण जसं तुमच्या समोर घटना घडत असतात किंवा तुमच्याकडे काही गोष्टी येतात स्वतःहून, तुमच्याकडे काही माणसं स्वतःहून अप्रोच होतात, त्याच्यामध्ये जर तुम्हाला पुढच्या वाटचाली संदर्भात जर मेसेज आला कुठला की असं असं साधनं आहे, तर तुम्ही ते करू शकता. आणि जर तुम्हाला ती करताना आनंद वाटत असेल तर ती तुमच्यासाठी चांगली आहे. कारण आपण कसं म्हणतो ना की आपल्याला प्रत्येकाला आपल्या गुरुचा अशी प्रचंड अटॅचमेंट असते. जसं पहिलीतला किंवा मॉन्टेसरीतल्या बाळाला आपल्या टीचरविषयी खूप अटॅचमेंट असते. पण पुढे पुढे आपल्याला नवीन नवीन पुढच्या इयत्तेत जावंच लागतं. आणि आपले टीचर असं म्हणत नाही की तू माझा लाडका आहे, तू इथंच बसला पाहिजे माझ्या वर्गातच. तर कुठल्याही टीचरला वाटतंच की त्यांनी पुढे झालं पाहिजे. म्हणजे शिक्षक ही परंपरा, ही व्यक्ती नाहीये, ती शक्ती आहे, ते तत्व आहे. सो आपण असंही म्हणू शकतो की माझ्या त्या नाम देणाऱ्या सद्गुरूंनीच मला पुढे जाण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आय हॅव टू मूव्ह फॉरवर्ड. हे विचार करणं ही बऱ्याच वेळेला माझं सुरू झालं होतं की माझ्या गुरूंना सोडून मी कशी काय करू, असं कसं झालं, असं कसं होईल. पण ह्याला उत्तर देणारी माणसं पण मला माझ्या सुदैवाने खूप भारी लोक मला
ऋषितुल्य लोक मला भेटले की ज्यांनी स्वतःहून मला याची उत्तरं दिलेली आहेत. सो डोंट वरी अबाउट इट. येस, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे दॅट गिल्ट फिलिंग इज नॉट देअर, कारण गुरुच हे मार्ग दाखवतात. सो एक्झॅक्टली. वी आर नॉट डायव्हर्टिंग फ्रॉम सद्गुरू. नॉट येस, एट ऑल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही म्हणजे मी माझे गुरु जेव्हा गेले 2002 मध्ये माझे गुरु शरीरातून गेले आणि तेव्हा मग मला एकदम असं खूप असं व्हॅक्युम झालं. मग मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला. मग मला क्रिया म्हणजे बाबाजी भेटले. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की माझ्या गुरूंना सोडून मी काहीतरी करतेय. मी माझ्या गुरूंना सोडलंय, माझ्या गुरूंना मी डिच केलंय असं मला वाटलं. आणि एक अतिशय पुण्यामध्ये एक अतिशय असे ऋषितुल्य एक व्यक्ती होते, अशोक भट म्हणून. काही लोकांना ते माहिती असतील, त्याचा देहात नाहीयेत, पण त्यांना बाबाजी भेटायचे, त्यांना सप्तर्षी भेटायचे, असे एवढे थोर होते. आणि त्यांनी फक्त मला पाहिलं आणि त्यांना मी नमस्कार आणि मी निघाले. काही एक शब्द ते जास्त कोणाशी बोलायचे नाहीत. निघताना फक्त त्यांनी एक वाक्य सांगितलं मला, ज्याचा प्रश्न मी त्यांना विचारला सुद्धा नव्हता. त्यांनी सांगितलं मला की एकावर एक 3 गोण्या असल्या ठेवलेल्या तरी आतली साखर एकच आहे. फक्त मला कळलं त्याला काय म्हणायचं होतं. जगन्नाथ कुंटेंनी पण ह्याचं उत्तर दिलेलं आहे त्यांच्या नर्मदे हालमध्ये, की माझे बाप खूप आहेत पण माझी आई एकच आहे, ती कुंडलिनी शक्ती. पण मला गुरु खूप मिळतील कारण गुरु शक्ती आहे आणि आपण सगळे तिथंच अडकतो. थँक्यू. खूप या छान, विषयावरती थँक्यू, बोलायला मला धन्यवाद. खूप आवडीचा विषय आहे, त्याच्यामुळे मी बोलतीये. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. झालेला वाटतं ना. प्रश्न नाही दिसत आहेत आता. हँड रेज नाहीये, तो काहीतरी चुकून झालेला आहे. हा. सो आपण थांबू शकतो का इथे शुभांगी? आपलं मला एक बोलायचंय, कारण मला पर्सनल वर पण बरेच मेसेज आले. जर कोणाला विचारायचं नसेल तर काय नाही. कोणाला विचारायचंय की खरंच असं असतं का? कारण हा पहिलाच भाग जर क्लिअर असेल डोक्यात की हे खरंच असतं का, ह्याचे जन्म असतात का, हे असं लिहिलं जातं का, असं ह्याला हे म्हणतात की चॅनलिंग म्हणतात की ऑटो रायटिंग म्हणतात, की आपली एक शक्ती जी आहे, वैश्विक शक्ती, ही तुम्हाला माध्यम बनवून तुमच्या मार्फत हे सगळं लिहून घेत असते, सांगत असते, हे ज्ञान सांगत असते. आणि हे ज्ञान फक्त आपल्या एकट्यासाठी नाही तर सगळ्या जगासाठी हे ज्ञान आहे. तेव्हा हे हे नक्कीच, म्हणूनच ही ऊर्जा जी आहे या पुस्तकाची, ती अशासाठीच आहे की ते ते देना मारियन ही व्यक्तीचं नाहीये हे नॉलेज. हे त्यांना त्या माध्यमचं महत्वाचं आहे, प्रश्नच नाही. पण ह्या माध्यमाला पण चूज केलं गेलं, पण त्या ब्रह्मांडाने त्यांना हे चूज केलं आणि तिथे लिहून घेतलं. सो दिस इज समथिंग व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतात तुम्ही लिहून ग्रुपमध्ये ठेवू शकता. म्हणजे आता आपण उद्यापासून सलग 1 तासभर व्यवस्थित बोलू शकू. बरोबर. ठीक आहे ना? येस येस. थँक्यू. शुभांगी काय बोलतेस? हो, धन्यवाद मॅडम. खूप छान थँक्यू. सुरुवात, दमदार सुरुवात. थँक्यू सो मच. शब्द नाहीत म्हणजे माझ्याकडं याचे, आणि कळतंय की पुढचे 10 दिवस मंत्रमुग्ध होणार आहेत सगळेजण. मला अनघा ताईंचे आणि शुभांगी ताईंचे खूप धन्यवाद पण म्हणायचे आणि मला थोडंसं दडपण पण आहे की यांनी मला इतकं काही असं ग्रेट वगैरे म्हटलंय, त्याचा मला जास्त भार आलेला आहे. तर असं काही नाहीये, मी सामान्यच व्यक्ती आहे अगदी. फक्त खूप छान छान, माझं सुदैव इतकं चांगलं आहे, माझं नशीब इतकं चांगलं आहे की माझं आयुष्य फक्त गुरूंनीच भरलेलं आहे. त्यामुळे मला प्रचंड अनुभव गुरूंचे आहेत. त्यामुळे त्याचं भरभरून मी त्याच्यावरती बोलते, बस एवढंच आहे. आणि आज मला गुरूंनी चूज केलंय सांगण्यासाठी, म्हणून मी आय एम थँकफुल टू यू ऑल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू. फक्त मला हे अनाऊन्स करायचं होतं, कारण मला पर्सनलवर पण 2-3 मेसेज आले. मी चॅटमध्ये पण बघतीये की पुस्तक मिळेल का, पुस्तक वगैरे. तर जोशी सरांकडे कॉपीज आहेत, पण आपण असं ठरवलं की आपण एक लिस्ट कोलेक्ट करू आणि मे बी प्रत्येक आठवडा आपण त्यांच्याकडे देऊन ऍड्रेस वगैरे प्रमाणे बघूया. म्हणजे मी सरांशी कोऑर्डिनेट करेन की कसं करायचं. तर पुस्तकं अवेलेबल आहेत. या आय थिंक शेवटच्या 800-900 कॉपी अवेलेबल, त्याच्यानंतर प्रिंटिंग होणार नाही. पण नशिबाने आपण जेवढे लोक जमतोय, 100-150 वॉटेवर, तेवढी पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त हे कसं करायचं, जोशी सरांवर भार येऊ नये म्हणून मी माध्यम व्हायचं ठरवलंय की मी लिस्ट कोलेक्ट करेन, ऍड्रेस कोलेक्ट करेन आणि मग आपण हे करूया. तर पुस्तकं अवेलेबल आहेत. पुस्तकाची किंमत 360 रुपये आहे आणि आपल्यापर्यंत ती कुरिअरनी पोहोचू शकतात. पुण्यात असाल तर
मी मुद्दामून घरी 20 कॉपीज ऑलरेडी आज मागून घेतलेल्या आहेत, कारण मला ऑलरेडी 10 लोकांनी सांगितलं होतं म्हणून. त्यामुळं जसं ज्यांना हवं असेल ते घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हम्म. आणि एक प्रश्न आता आला गीता नाईक मॅमचा, की या ग्रुपला कसं जॉईन करायचं. तर आपण एक मेसेज तुमच्याकडे पर्यंत पोहोचलाय का माहिती नाही. त्यात 3 लिंक आहेत. झूम लिंक आहे, युट्यूब लिंक आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक आहे. पण मॅम आता मी तुमचं मे बी तुम्ही माहिती नाही म्हणजे ग्रुपला जो कुठून रेफरन्स मिळालाय. अदरवाईज मी आता लिस्ट उद्या मी पोस्ट करेन चॅटवर व्हॉट्सअप ओके. ग्रुपची लिंक, हम्म. कारण आता माझ्याकडे हँडी नाहीये आणि आता उशीर झालाय, तर उद्या मी पोस्ट. बरोबर. चालेल. ओके, मजा येणार आहे. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद हो हो, सर्वांचे. धन्यवाद. धन्यवाद. मॅडम फक्त एकच विचारायचं होतं, दुसरं कोणतं अपौरुषीय पुरुष पुस्तक आहे बिसाइड्स दी सीतायन? मॅडमनी काहीतरी एक उल्लेख केला होता, आणखीन एक असं दैवी पुस्तक आहे की जे अपौरुषीय. हा, ते श्रीपाश्री वल्लभ. श्रीपाश्री वल्लभ. अच्छा, श्रीपाश्री वल्लभ अशी खूप श्रीपाद. पुस्तकं आहेत. ओघात मी ओके सांगू ओके शकेन जसं येईल तसं, पण श्रीपाश्री वल्लभ हे पुस्तक तसंच आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. हम्म. धन्यवाद. हो, धन्यवाद सर्वांचेच. शुभांगीताई खूप खूप धन्यवाद. खूप छान खूप सुरुवात धन्यवाद. झाली आणि जे साधक आज इथे ऐकायसाठी जमा झाले त्या सर्वांचे धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू आपण 9 वाजता आणि जी लिंक आहे ह्या झूम लिंकवर पुन्हा भेटूया. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.